शिंदे साहेबांना भेटलो आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला की तुम्ही चांगलं काम करा. मी त्यांना सांगितलं आपण सुद्धा चांगलं काम करत आहात. आपण आता आपले आता 3-4 महिने राहिले राहिले म्हणजे आता नंतर इलेक्शन होणार आहे. ठीक आहे, सरकार आपलं येईल किंवा कुणाचं होईल, पण ठीक आहे, आता आम्ही प्रयत्न करतोय आमचं सरकार आलं पाहिजे. पण ठीक आहे, म्हणून आम्ही भेटलो. आता काय पत्रकारांना वाटेल की आता आठवले आणि तिकडं शरद पवार आणि मोदी भेटले अशा बातम्या येत आहेत. आता मी आणि सुशीलकुमार शिंदे इथं भेटलो तर कदाचित एखादी बातमी येईल की आठवले आणि शिंदेची भेट झाली, यांचं काहीतरी गुप्तगू यांचं झालेलं आहे. पण असं काय होणार नाही. आणि मला आता राज्यसभा मिळालेली आहे, त्यामुळे मला काय 6 वर्ष चिंता नाही. त्यामुळे म्हणजे असा काही विषय नाही आहे. म्हणजे मी तुमचं परवाचं इचलकरंजीचं भाषण ऐकलं. ते असं हसूड घेऊन हे करत होते. मी तो हसूडही बघितला. पण फक्त एक आठवण करून देतो, त्या हसूडाला मात्र काही वादी नव्हती, बिगर वादीचा तो हसूड होता. कदाचित तुम्हाला माहित नसेल ते. वादीशिवाय हसूडाचा उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही उत्तम विरोधी पक्षाचं काम करताय, असंच पुढे करत राहाल ही पांडुरंगाच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो.